तो काळ होता दीनदुबळ्या शोषित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्याचा। वर्णव्यवस्थेमध्ये अनेक जाती जमातींना शूद्र म्हटले गेले, त्यांचे हक्क हिरावून घेतले गेले। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रांना व अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अनेक सत्याग्रह केले। चक्क पिण्याच्या पाण्याचा सुद्धा महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह करावा लागला। महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या रायगडाला भेट देण्याचे ठरविले। त्याकाळी बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते। आज जसे अनेक लोक रायगडावर जाऊन भेटी देतात, तसे त्याकाळी रायगडावर जाणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होती। परंतु बाबासाहेबांनी त्याकाळी पायी रायगड चालायचे ठरविले। महाडच्या सत्याग्रहाच्या वेळी जय शिवराय, जय जिजाऊ अशा घोषणा द्यायला सांगितल्या। हे सर्व प्रसंग बाबासाहेबांनी संपादित केलेल्या बहिष्कृत भारत यात प्रकाशित केले आहे। बाबासाहेब बॅरिस्टर असताना पायी रायगडाचे दर्शन घ्यायला जाणे, सत्याग्रहाच्या वेळी जय शिवराय अशा घोषणा देणे, यावरून बाबासाहेबांचे शिवरायांप्रती असलेले प्रेम स्पष्ट दिसून येते। बाबासाहेबांनी शिवरायांच्या रायगडाचे दर्शन घेतले, म्हणून त्याकाळी काही जातीवाद्यांच्या डोळ्यात खुपायला लागले आणि त्या जातीवादी लोकांनी त्यांच्या वर्तमानपत्रामधून अशी बोंब उठविली की आंबेडकरांनी रायगड वाचविला। आंबेडकर शिवरायांच्या समाधीवर बसला आणि तेथून लोकांना मुजरा करायला लावला, अशी अफवा सनातनी वर्तमानपत्रांनी व त्यावेळच्या कुलाबा समाचार पत्राने देखील पसरविली। आंबेडकर अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देतोय म्हणून शिवरायांचा आधार घेऊन मराठ्यांमध्ये व इतर जातीमध्ये बाबासाहेबांबद्दल विष भरण्याचे काम मनुवाद्यांनी केले। त्याकाळी अनेक पुढारी होऊन गेले, परंतु शिवरायांच्या समाधीचे दर्शन घ्यायला रायगडावर जाणारे फारच कमी। आज मात्र रायगडावर लाखो लोक भेट देतात। त्याकाळी जसे मनुवाद्यांनी बाबासाहेबांबद्दल मराठ्यांच्या मनात विष भरले, तसे आज पण प्रयत्न सुरूच आहेत। त्या काळचा मराठा समाज एवढा शिक्षित नव्हता, म्हणून मनुवाद्यांच्या सांगण्यावरून बाबासाहेबांवर काट्या घेऊन हल्ला करायला तयार झाला। परंतु आज परिस्थिती वेगळी आहे। मराठा समाजाने आपले खरे शत्रू ओळखावे। आपल्या महापुरुषांनी कधी जातीभेद केला नाही, तर आपण त्यांचे नाव घेऊन जातीभेद करणारी कोण? एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जर या महापुरुषांच्या विचारावर चालायला सुरुवात केली तर या देशाला महासत्ता बनविण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही।